नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या पंढरपूर इथे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी 2 दिवसांवर ठेपलेली आहे. आणि त्याच याच्यामध्ये आता आपण बघू शकतात चांगली मुलं कोणी सांभाळते, परंतु स्वमतिमंदमुळं सांभाळणं अवघड गोष्ट आहे. परंतु आपल्यासोबत आहे संस्थेच्या अध्यक्ष मॅडम, काय सांगाल? नमस्कार सर्वांना येणाऱ्या आषाढीच्या शुभेच्छा. आमची आरंभ नावाची संस्था आहे जी स्वमग्न, गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी काम करते संभाजीनगर येथे. तर अशा मुलं 60 मुलं आम्ही सांभाळतो आणि याच मुलांचं आज आपल्या हरिदर्शन व्हावं आणि विठुरायाच्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवावं त्यांनी, म्हणून आम्ही आज त्यांना तिथे घेऊन आलेलो आहोत. काय सांगाल मॅडम, कसं कशा प्रकारचा आपल्याकडे एक संस्था गेली 12 वर्ष झालं काम करते. संस्थेमध्ये सध्या 60 मुलं आहेत. त्यांना सगळ्या प्रकारचं सांभाळ आपण त्यांचा करतो. त्यांना वैयक्तिक कौशल्य शिकवणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं, त्यांना शिक्षण देणं, अशा पद्धतीने त्यांचा सांभाळ करतो. आणि ही सगळी पांडुरंगाचीच लेकरं आहेत आणि खूप निरागस आणि खूप गोंडस मुलं आहेत. आपल्यासोबत आहे सचिव, काय सांगाल मॅडम? जसं आम्ही जसं या मुलांना विशेष शिक्षण देतो तसंच आता या मुलांसाठी
हक्काचं घर उभारण्याचा प्रकल्प आपण सुरू केला आहे. त्याचं नाव आहे संगोपन. वाळूच्या जवळच हनुमंत गाव इथं आहे. त्या गावाच्या इथे आपला हा प्रकल्प होत आहे. महाराष्ट्रातला हा सर्वात पहिला प्रकल्प आहे जो संलग्न म्हणजेच ऑटिस्टिक मुलांसाठी आपण उभारत आहोत. या प्रकल्पासाठी आता आपण मदतीची उभारणी सुरू केलेली आहे. मुख्य म्हणजे शिक्षण आणि या मुलांची पालकानंतरची सोय यासाठी आपली आरंभ संस्था गेल्या 12 वर्षापासून काम करते. आणि सगळ्यांना असं आवाहन करतो की या प्रकल्पासाठी आपण सरळ हाताने सर्वांनी मदत करावी. या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही या माध्यमातून आपण दिलासा द्यावा. आपण बघू शकतो आपल्यासोबत आहे मंदिराचे अध्यक्ष. काय सांगाल? हे बघा, आज या ठिकाणी जे आरंभ संस्थेने आज या ठिकाणी दिंडी रूपी जी आज या ठिकाणी मतिमंद मुलांची दिंडी या ठिकाणी प्रति पंढरपूर आषाढीच्या निमित्ताने या ठिकाणी आली. खरंच बघितलं तर खूप मनाला वेदनाही झाल्या की आज जगामध्ये खूप असे काही प्रसंग बघायला मिळतात आणि ही संस्था आज आपल्या एकदम घरच्या लेकरासारखं त्यांचा सांभाळ करते. आणि आज बघितलं आहे आपण या ठिकाणी मी या ठिकाणी नक्कीच पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे की ह्या मुलांचं भावी आयुष्य आणि या संस्थांना उदंड असं आयुष्य देव आणि एक भरभराटीचं कार्य त्यांच्या हातून करत आहेत. आणि पांडुरंगाच्या कृपेने त्यांचे असंच कार्य यापुढे चालू राहो आणि सर्वतोपरी सहकार्य त्यांना लाभो हीच या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी